त्या खिडकीत अजूनही या कादंबरीच्या आजच्या भागात बघणार आपण शांत वचन. रात्रभर पाऊस पडून गेला होता. सकाळी डोंगरावर धुकेची जाड चादर पसरली होती. झाडांच्या पानांवरनं अजूनही थेंब खाली टपटपत होते. महादेवाच्या मंदिरातून येणारा मंत्राचा उच्चार आणि घंटानाद त्या धुक्यात अधिकच गूढ होत होता. गाव अजून पूर्ण जागं झालं नव्हतं, पण वैदेही मात्र पहाटेच जागी झाली होती. रात्रभर तिला नीट झोप लागली नव्हती. काल डोंगरावर झालेला संवाद तिच्या मनात सतत फिरत होता. मोठं व्हायचं आहे. सारंगच्या त्या शब्दात स्वप्न होती, पण त्याचबरोबर नकळत दूर जाण्याची चाहुलही होती. ती खिडकीजवळ येऊन उभी राहिली. धुक्यांमध्ये डोंगर पायथ्याची वसाहत धुसर दिसत होती. काही घरांमध्ये दिवे लागले होते. वाऱ्यावरून ओल्या मातीचा गार सुगंध येत होता आणि वैदेहीच्या मनात पहिल्यांदाच एक हलकी भीती निर्माण झाली होती. काही माणसं आयुष्यात खूप उशिरा येतात, पण मनात इतकी खोल जागा करून जातात की त्यांच्याशिवाय पुढचं आयुष्य कल्पनाही करता येत नाही. त्या संध्याकाळी सारंग पुन्हा मंदिराजवळ आला. पाऊस थांबला होता. मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर पाण्याचं हलकं प्रतिबिंब चमकत होतं. समोरच्या झाडांवरनं पक्षी परतत होते. वैदेही मंदिराच्या मागच्या बाजूला उभी होती. तिच्या हातात फुलांची छोटी टोपली होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. सारंग तिच्याजवळ आला आणि विचारलं, काय झालं? ती काही क्षण शांत राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही खरंच जाल का गाव सोडून? सारंगने तिच्याकडे पाहिलं. त्या प्रश्नामागे फक्त कुतूहल नव्हतं, तर कुणीतरी हरवण्याची भीती होती. जावं लागेल कदाचित, तो शांतपणे म्हणाला. स्वप्नांसाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. वैदेही खाली पाहू लागली. वाऱ्याने मंदिरातली घंटा पुन्हा हलक्या आवाजात वाजली आणि काही गोष्टी मागे राहतात तशी ती हळूच म्हणाली. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. सारंग तिच्याजवळ आला. वैदेही? तिने वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा वेगळी गंभीरता होती. मी कुठेही गेलो तरी काही गोष्टी कधी विसरणार नाही. तिच्या श्वासाची धडधड वाढली. कोणत्या गोष्टी? सारंग हलकंसं हसला. हे डोंगर, हे मंदिर. आणि तो थांबला, पण त्याच्या नजरेने उरलेलं वाक्य पूर्ण केलं. वैदेहीच्या डोळ्यात हलकी चमक आली. त्या क्षणी दोघांनी काही स्पष्ट बोलता आलं नाही आणि प्रेमाची कबुलीही दिली नाही, पण त्या शांततेत अनेक वचनं दडली होती. काही न बोललेली, काही न लिहिलेली, पण मनात कायमची कोरली गेलेली. दूर डोंगरावर पुन्हा पाऊस सुरू झाला. गार वाऱ्याने मंदिराभोवतीची झाडं सळसळली. वैदेही हलगत हात पुढे केला. क्षणभर थांबून सारंगने तिचा हात हातात घेतला. तो स्पर्श शांत होता, नाजूक होता, पण त्या स्पर्शात एक विश्वास होता. जणू दोघंही शब्दांशिवाय एकमेकांना सांगत होते, जे काही होईल ही आठवण कायम राहील. मंदिरातील घंटा पुन्हा घुमल्या आणि त्या संध्याकाळी दोन मनांनी पहिल्यांदाच शांतपणे एकमेकांना स्वीकारलं होतं. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण बदलत जाणारा काळ. ते बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.